पोते ते सगळं तेव्हा ते मोहरी मारा फुटू आणखी नेमका हा तुमचा जो शरीराचा भाग जो आहे तो भाजण्यात आलेला आहे, तो नेमकं काय कारण होतं आणि ती तारीख कोणती तारीख होती ज्या दिवशी घटना घडली? हे बंधारा व्हायला ते आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही गावाला गेलतो दोघं बी, 2चा वेळ होता. आलो आम्ही, आल्यावरती मिशन चालू होती आमच्या शेताच्या खालून. मग हे न गेलते, हे न म्हणले 2चा टाइम झालाय, थिलंगे पडाले तर मिशन वाटत तू मिशन बंद कर. त्या मिशन वाल्याला त्यानं केलं नाही. हे ना घरी आले, घरी आल्यावर 2 वाजता एकदमच ते आरडलं खालून. आम्ही घरामध्ये बसलो होतो उन्हाच्या पारी, की जाळ झाला म्हणलं. की मग एकदम पेटल्यामुळे मी सगळ्याच्या पुढे पळाले. पळाल्यावर एकदमच काय हाताचा अंतर नव्हता ढोरायचा आणि वळायचा. ते डोम झाल्यानं मी मध्ये गेले वासराला ते सोडायला. हेला इळे गटले, मला काय गटलं नाही. मग ते गोरं सोडते वेळेस गोरा आणि मी जास्त भाजली आणि ते म्हणताना पळून गेलं मशीनवालं, थांबलं नाही. तुम्ही काय आरडाओरड केली ज्यावेळेस जखम झाली, दवाखान्यात तुमचा साधारणतः काय खर्च झालेला आहे? बघा 1.5 लाख रुपये झाले आमचा. तुम्हाला त्या संबंधित गुत्तेदारांनी काय आश्वासन दिले आहे का तुम्हाला? पूर्तता करतो वगैरे देतो म्हणले होते, 75,000 रुपये देतो म्हणले होते. काय 20-25,000 काय तर दिले वाटत, नाहीत द्यायला बाकीचे पैसे. तुम्ही प्रशासनाला काही मागणी केली संबंधित गुत्तेदारांवर? नाही कायच नाही केलं. देतो म्हणल्यानं आम्ही पेपर बनवून ठेवले सगळे, देतो म्हणल्यानं काय केलं नाही आम्ही. आपल्या नेमक्या समस्या काय आहेत? आज आपण या ठिकाणी जो बंधारा तुमच्या पाठीमागे आहे, तो बंधारा नेमकं काय म्हणून आपल्या शेतामध्ये बांधलेला आहे? साहेब आपल्याला काय म्हणले की हे पहिला छोटा बंधारा होता, हा त्या ठिकाणी बंधारा छोटा होणार आहे म्हणले. सरपंचाने म्हणले आणि त्या गुत्तेदाराने म्हणले. आणि पुन्हा हे एवढा बंधारा व्हारीला की त्याने आम्हाला रात्रीला खोदकाम केलं, आम्हाला काही माहितीच नाही. मागून म्हणलं आम्ही एवढा बंधारा कसं काय केला होता म्हणले, ह्याचा काही तुम्हाला मोबदला देत आहोत. मोबदला द्यायला नाही साहेब. जवळपास 100 फोन केले तरी आम्ही 2 महिने झाले साहेब. हे गट एवढा जे बांध टाकलेला हे बांध कोणी काढायला तयार नाही. आमच्या वावराची नुकसान होते म्हणून आम्ही 100 फोन केले तरी फोन कोणी घ्यायला तयार नाही. आमचं आता एवढं दोघांचे 1-1 एकर रान पुरानं वाहून गेले, सोयाबीन गेले. हेच सोयाबीन वाहून गेले. 10 फूट हिर, फक्त 10 फूट हिर राहिली. पुन्हा 25-27 शेळीची चोर बांधलेली होती, शेळी पुऱ्याला पुरी शेळी वाहून गेल्या. आमची एवढी नुकसान झाली आहे. हे ना गुत्तेदारांना आमची भरपाई करावं. आपली नेमकी प्रशासनाला मागणी काय आहे? मागणी काय साहेब, आमची एवढी नुकसान झालेली आहे, हे ना आमची भरपाई करून द्यावं. गुत्तेदार कोण आहेत? कस्तुरे साहेब आहेत. गुत्तेदारांनी आपल्याला काय म्हणलं होतं? गुत्तेदारांनी साहेब म्हणले फक्त गुत्तेदार एक चालते आणि ते नांदेडचे दुसरे कोणते योगेश म्हणून आहेत ते काम करायला आले होते, ते पण फोन घ्यायला तयार नाहीत. कोणीच फोन घ्यायला तयार नाही. अद्याप तुम्हाला काही मोबदला? काही नाही.